सगळ्यांना संघ घेऊन फिरण्याची जी मजा आहे ना ती कशातच नाही. तर राम राम भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ आहे ना सतत 4-5 दिवसापासून कुठं ना कुठं दौऱ्यावर आहे. तर झाला विषय असा, शिवरुद्र ट्रॅव्हल्स नाशिक यांच्यातर्फे एक ट्रिप आयोजित केली होती उज्जैनची. मग निघालो होतो तिच्यात बसून, म्हटलं चला आता आपलं तर काम होतंय. मग निघालो तिकडं. तेवढ्यात पाहत होतो काही तर रस्त्यात ॲक्सिडेंटही व्हायला होता. बाबा काय करावं काय ड्रायव्हर नाही शिकवा आहे असं म्हणून मग चला सरळ आता बसमध्ये गाणे लावले ड्रायव्हर काकांनी, लागले ना भाऊ नाचायला सगळे. काय करावं यांना. मग मालेगावचा मौसम पूल क्रॉस केला, मग सरळ मालेगावमध्ये पाहू म्हटलं काय काही नाही. पण इकडं तर वेगळीच ताल धरली. मग तुमच्या भावालाही कुठं आवडतं, तुमच्या भावाने पण थोडी ताल धरली. म्हटलं चला आता यांच्या चहाचा पण टाईम झाला आहे, मग चहासाठी आपण गाडी थांबून धरली. सगळ्यांना चहा बनवायची प्रोसेस सुरू केली. मग म्हटलं काय आता हे बघ, हे तर काय लवकर बाहेर नाही येते, पण आली ना पोरापकन बाहेर. म्हटलं काय बा आता यांना सगळ्यांचा चहा पाणी पद्धतशीर झाला. म्हटलं चला आता ड्रायव्हर काका निघू झुकू झुकू, आपल्याला लवकर उज्जैनला पोहोचायचं आहे. पण तेवढ्यात म्हटलं ड्रायव्हर काका म्हणे इथं बिजासेनीचं पण मंदिर आहे, मग तिथं थांबून घेऊ, काही थोडंसं जेवण बिवण करून घेऊ. तेवढ्यात म्हटलं चला धुळ्याचा टोलगेट तरी पाहायला भेटू राहिला, त्या हिशोबाने आपल्याकडे इकडे चक्कर होत नाही काही नाही. धुळ्याचा टोलगेट आहे असा. पण तिथं पाहत होतं काय, तिथे अशी लाईन लागत होती, रिकामा कटकटी चालू होत्या. म्हटलं आईला किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही. मग ड्रायव्हर काकाला इथंच टाईम झाला. ड्रायव्हर काका म्हणे घ्या आता इकडे मंदिर. पण मंदिराकडे जायच्या आधी MP बॉर्डर लागली. मग सगळी गाडी चेकिंग होणार होती. मग त्याच्यात सगळं पब्लिक उतरून घेतली. मग निघालो आम्ही पायी पायी. मग सगळीकडे गाडी चेकिंग काही पाहत नाही बसलो, सगळं मंदिराकडे आलो. तर भावांनो, मी आपल्या प्रवाशांसाठी ना काहीतरी खाणं पाण्याचं बघतो, त्यावर आपले व्हिडिओ लाईक करून